मुंबई गोवा महामार्गावर एलपीजीची वाहतूक करणारा टँकर उलटलाय। रत्नागिरीतील बाव नदीजवळ हा अपघात झालाय। मिनी बसला धडक दिल्यानंतर टँकर उलटला। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेले आहेत। तर एलपीजीची वाहतूक करणारा हा टँकर उलटलेला आहे आणि त्याची ही काही दृश्य समोर येत आहेत। मिनी बसला धडक दिल्यानंतर हा टँकर उलटलाय। तर मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीत टँकरचा हा अपघात झालेला आहे। तर भीषण अपघातानंतर टँकरमधून एलपीजीची वायू गळती होती, ती देखील दृश्य समोर येत आहेत। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय अधिक अपडेट या अपघातासंदर्भात? नक्कीच या ठिकाणी निवळी घाटामध्ये हा भीषण अपघात झालेला पाहायला मिळतो आहे। एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बस यांच्यात हा अपघात झाला आणि तुम्ही बघू शकता की या ठिकाणी एलपीजी गॅस टँकर जो आहे तो या ठिकाणी लीक झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून हा लीक झालेला गॅस थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो। तुम्ही बघू शकता की विविध यंत्रणांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो गॅस टँकर जो लीक झालेला आहे तो थांबवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। जवळपास 2 तास उलटून गेलेले आहेत। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प आहे। हा गॅस लीक झाल्यानंतर इथल्या 2 ते 3 घरांना या ठिकाणी आग लागलेली होती। तर या ठिकाणची आंब्याची बाग देखील या ठिकाणी जळून खाक झालेली पाहायला मिळते। तर ज्या मिनी बसला या ठिकाणी या टँकरने धडक दिली त्यामध्ये जवळपास 26 ते 27 प्रवासी होते। याच्यातले जवळपास 6 ते 7 प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी झालेले पाहायला मिळतात। सध्या अग्निशमन दलाच्या यंत्रणेकडून जो गॅस लीक झालेला आहे त्याच्या तो नियंत्रणात आणण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले पाहायला मिळतात। तुम्ही बघू शकता की या गॅस टँकरच्या जवळ हे सगळे MIDC अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ज्या ठिकाणाहून हा गॅस लीक झाल्याचा संशय येतो आहे त्या ठिकाणी त्याची पाहणी केली जाते आहे आणि संबंध मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक सध्या 2 तासापासून या ठिकाणी ठप्प आहे। मात्र ज्या पद्धतीने हा गॅस लीक झाला त्यानंतर या निवळी पुलाच्या परिसरातले जे नागरिक आहेत ते या ठिकाणी भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत। कारण मोठ्या पद्धतीने सध्या जे गॅस जो लीक झाला याचा परिणाम बघू शकता की हा गॅस जो आहे तो या वरच्या घरांवरती गेला आणि त्याच्यानंतर या इथल्या घरातल्या गोठ्यानं गाड्यांनी आणि घरातल्या उपकरणांनी या ठिकाणी पेट घेतलेला पाहायला मिळतोय। तर ही संबंध जी बाग आहे पुढची आंब्याची ती देखील या ठिकाणी जळून खाक झालेली आहे आणि त्यामुळं गॅसचा जो भडका उडालेला होता त्यानंतर खऱ्या अर्थानं आता गॅसचा जो लीक झालेला आहे तो नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। अग्निशमन यंत्रणाच्या गाड्या ज्या आहेत आणि जवान जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत। पोलीस यंत्रणा या ठिकाणी आहे आणि गेले 2 तासापासून या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। सध्या तरी या गॅस टँकरमधून जो गॅस लीक होत होता तो लीक होणारा गॅस जो आहे तो थांबवण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।